नमस्कार. पर्यावरणपूरक विवाह सोहळा संपन्न. नांदेड दिनांक 12 जुलै रोजी साईलॉन्स तरोडा खुर्द नांदेड येथे चिरंजीव पवन विठ्ठलराव मुत्तेपवार व चिसौका रेणुका कौतावार यांचा विवाह एक नाविन्यपूर्ण विवाह सोहळा म्हणून संपन्न झाला. या सोहळ्यात आलेल्या सर्व पाहुणे व मित्रमंडळींना मुत्तेपवार परिवार वृक्षमित्र फाउंडेशन नांदेडच्या वतीने एक फळझाड भेट देण्यात आले. शहरातील वाढत्या तापमानावर नियंत्रण करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करणे. यातून शहरातील हरित क्षेत्राची वाढ करणे गरजेचे झाले आहे. यासाठी लोकसहभागातून अनेक वृक्ष संवर्धनासाठीचे उपक्रम वृक्षमित्र फाउंडेशन नांदेडच्या माध्यमातून राबविण्यात येत असून फाउंडेशनचा सक्रिय सदस्य वृक्षमित्र पवन मुत्तेपवार यांनी त्यांच्या स्वतःच्या लग्नात 500 फळझाडांचे वाटप केले. फळझाड लागवडीनंतर फळे तर मिळतीलच, सोबत पर्यावरणाचे संवर्धन होईल या विचाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षमित्र संतोष मुगटकर यांनी विवाह सोहळ्यात उपस्थित पाहुणे मंडळींना वृक्ष लागवड व संगोपनाचे महत्त्व पटवून सांगितले. एक झाड लागवड करून त्यांचे संवर्धन करावे असे आवाहन केले. याप्रसंगी पवन मुत्तेपवार यांनी सर्वांना आवाहन केले की विवाह सोहळ्यात इतर रिटर्न गिफ्ट देण्याऐवजी फळझाडे दिले पाहिजे. ही मोलाची भेट ठरू शकते. या कार्यक्रमात कृषीभूषण कांतराव झरीकर, गोविंदराव दुडाटे, वृक्षमित्र फाउंडेशनचे प्रीतम बराडिया, शैलेंद्र क्षीरसागर, कैलास आमेलकंटवार, सुनील मुत्तेपवार, प्रदीप मोर्लवार, सतीश कुलकर्णी, रमेश वंजे, प्रल्हाद गोरबाण, अलका मुखेडकर, अश्विनी पदमवार, पांडुरंग आरगुलवार, सतीश पार्शवार या सर्वांची उपस्थिती होती. तसेच मुत्तेपवार व कोतावार परिवारांचे आप्तसंबंधी सर्वांच्या सहकार्याने हा आगळावेगळा उपक्रम अतिशय थाटामध्ये संपन्न झाला. नमस्कार. मी वृक्षमित्र फाउंडेशनचा वृक्षमित्र संतोष मुगटकर. गेल्या 6 वर्षापासून आपण नांदेड शहरामध्ये हरित अभियान राबवत आहोत. यावर्षी तुम्ही बघितलं असेल की नांदेड शहराचं तापमान हे अतिशय वाढलेलं होतं, तर त्या तापमानावर नियंत्रण करण्यासाठी आपण अनेक उपक्रम राबवत आहोत. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संगोपन कार्य चालू आहे. महानगरपालिकेसोबत 25,000 वृक्ष लागवड, त्या गुरुराव लंगरसाहेब आहे, 25 सामाजिक संस्था, वृक्षमित्र फाउंडेशन असं एक मोठं अभियान आपण शहरामध्ये राबवत आहोत. त्याच अंतर्गत आमच्या वृक्षमित्राचा आज इथे लग्न विवाह सोहळा होता आणि त्या विवाह सोहळ्यानिमित्त आपण इथे 500 झाडं जे आमंत्रित होते त्यांच्यासाठी रिटर्न गिफ्ट म्हणून एक 500 फळझाड वाटतो. फळझाड वाटप करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की झाडं तर लागवड होईलच, त्यासोबत त्यांना फळं पण मिळतील आणि पर्यावरणाचं संवर्धन होईल. अशा या मुख्य उद्देशाने आपण हे कार्य करत आहोत. आपण या विवाह सोहळ्यानिमित्त वाटप करत असलेल्या या जो का उपक्रम आहे प्रत्येकाने याचं अनुकरण करावं असं मी सर्वांना विनंती करतो. ज्यांचं ह्या मान्सूनमध्ये लग्न होत असेल त्या सर्वांनी ह्या उपक्रमाचं अनुकरण करावं आणि आपल्याला नक्कीच या नांदेड शहराला या संकटातून वाचवता येईल आणि आपलं तापमान कमी होईल. कारण की आपलं हरित क्षेत्र वाढवण्यासाठी हा एकमेव उपाय आहे तापमान कमी करण्यासाठी. धन्यवाद.